पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरवनवु रघुवर विमल जसो जो दायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु कलेश विकार सर्व सचाहं हृदि सन्निविष्टो व्रत स्मृति ज्ञानोमपोणमं च वेदेच सर्वरहमेव विदो वेदांत कृतेद विदेव चाहं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुरे नमः विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो 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 विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो स्वामी निवृत्ती दातारो हरी विश्वाचा तो गुरु विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो माझ्या विठोबाचा केसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा केसा प्रेम भाव आपणची देव वै गुरु पढिये देव भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे प्रसूत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन करता घेतलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे माईबाप कैवल्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय यांना प्रिय असणारे ज्यांच्या एका अभंगाने रामेश्वर भट्टांचा 10 संत झाला ज्यांच्या एका अभंगाने छत्रपती शिवाजी महाराज शिश्वस्त स्वीकारतात व ज्यांच्या गाथ्याला पंचमवेद म्हटले जाते असा जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आज ज्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे सर्वांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं सांगणं आद्य कर्तव्य आहे. चालू असलेला आपला ह्या भव्य दिव्य नाम सप्ताह श्री संत तुकाराम महाराजांच्या बीज निमित्त तुकाराम बीजी निमित्त व या चालू असलेला आपला ह्या अखंड हरिनाम सप्ताह श्री गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह आहे.
प्रभू रामचंद्राच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेला आपला या नाशिक जिल्हा, विश्वगुरुश्री निवृत्तीनाथांच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेला आपला या नाशिक जिल्हा, आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकराज भगवान यांच्या पवित्र अशा कृपा आशीर्वादाने पावन झालेला आपला ह्या नाशिक जिल्हा, जगदंबा माता आपली सप्तशृंगी माता या नाशिक जिल्ह्यामध्येच आहे. आणि आपलं आराध्य दैवत म्हणलं तरी चालेल छत्रपती शिवाजी महाराज आणि खंडोबा मातेच्या पत्नी भानुबाई यांच्या ह्या पवित्र अशा या गावाने परिसराने पावन झालेली भूमी आहे. आणि या भूमीचं नाव म्हणजे निगमुल्ले लहान, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. नाशिक जिल्हा ना, नाशिक जिल्हा. या गावामध्ये भव्य दिव्य असा हा नामसप्ताह चालू आहे. हरिभक्तपरायण वैकुंठवासी मास्तर बाबा खायदेकर, वैकुंठवासी हबप्पा ज्ञानेश्वर माऊली खायदेकर, वैकुंठवासी भीमराव महाराज पंढरपूरकर, वैकुंठवासी राघवानंद महाराज सरस्वती वेरूळ व वैरागीमती परमपूज्य आमचे आदरस्थान, आमचे गुरुवर्य, ज्यांची माणसाने सेवा करून आपल्या जीवनामध्ये पुण्याचा साठा, पुण्याच्या पिशव्या भरून घ्यावी. लक्षात ठेवा, मानवी जीवनामध्ये सेवा कोणाचीही करायची नाही. ज्याची वारकरी संप्रदायामध्ये डोळ्यांनी पाहिलेली सेवा आहे त्या लोकांची सेवा करायला मागं पुढं पाहायचं नाही, कारण त्यांच्याकडून आपल्याला कृपा आशीर्वादसुद्धा मिळू शकतो आणि आपलं चांगलंसुद्धा होऊ शकतं. असे गाथामूर्ती जगत परमपूज्य तुकाराम बाबा जेऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या कृपा आशीर्वादाने ह्या आपला नामसप्ताह आहे. सप्त्याची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे या गावातली काही मंडळी आहे, आमचे रमेश अण्णा असतील, आमचे अशोक अण्णा असतील आणि ही सर्व गावकरी भजनी मंडळ यांच्या निमंत्रणाने मला ही कीर्तन सेवा आली आहे. मला एक 15 दिवसापूर्वी फोन केला, तुकाराम महाराजा बिजीचा सप्ताह आहे महाराज, काहीतरी आमच्या गावात येऊन तुमचं कीर्तन व्हावं. मी त्यांना बोललो, मी खूप मोठा कीर्तनकार नाही, सप्ताह तुमचा मोठा असेल आणि माझ्यासारख्या थोर बालकाला तुम्ही बोलवणं अजून योग्य वाटत नाही, अजूनही माझ्याकडे कुठंतरी साधना घडू द्या. पण लक्षात ठेवा, नाही म्हणून सुद्धा सेवा भेटत असेल तर समजायचं कुठंतरी साधनेचं फळ आहे आपल्याला. म्हणून या ठिकाणी त्यांच्या मी शब्दाला मान दिला आणि मला तुमच्या दर्शनाचा योग आला. कीर्तनासाठी अनेक गायक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गोरख महाराज निमगावकर व दुसरे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण नरेंद्र महाराज वाखरी, या दोन्हींसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची आहे. अतिशय सुंदर गायन, गोड आवाज. मला काही गायन जमत नाही. मी आळंदीमध्ये संस्थेचा असताना मला गायनाचा माझा 36चा आकडा असल्यामुळं मी सगळ्या आळंदीला सांगितलं, मला तुम्ही मारून टाका पण मला गायनाच्या भानगडीत पडून देऊ नका. मी तुम्ही म्हणले जे नाही ते पुस्तक वाचतो, पण मला गायनाच्या भानगडीत पडू नका, कारण मला गायनामध्ये कीर्तनात वेळ घालायला आवडणार नाही. मला समाजाला काहीतरी चांगलं सांगणं, माझ्याकडे जे मिळालं आहे, जे माऊलींच्या आळंदीत मला जे मिळालं आहे ते समाजाला मला देण्याचा प्रयत्न करू द्या. या ठिकाणी मृदुंगाचारी आमचे कदम महाराज, कदम महाराजच ना, कदम, हो, कदम महाराज सुद्धा या ठिकाणी मृदुंगाच्या साथीला आहे, त्यांचे मी आभार मानतो. गणेश महाराज सुद्धा या ठिकाणी आले आहे. सर्वच भजनी मंडळ, गावातील परिसरातील सर्वच भजनी मंडळ या ठिकाणी आले. खरा आनंद जर कसा वाटला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त तुमच्या गावामध्ये पूजनाला मी कालच्याही कीर्तनात तेच बोललो, पूजन जर करायचं असेल तर ज्यांच्यामुळं आपण या महाराष्ट्रामध्ये आज वारकरी म्हणून जीवन जगतोय, आपण स्वतंत्रने जीवन जगतोय, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जगतोय. खरं पूजन त्यांचं झालं पाहिजे. म्हणून तुमचे सर्वांचे आभार मानतो. सर्वच टाळकळी मंडळी, मला नाव कोणाचं माहीत नाही. विनेकरी बाबा आहे, दोन्ही बॉडीगार्ड आमचे चोपदार बाबा आहे, वयस्कर आहे पण मन कडक आहे. मी त्याच्यासाठी येतानाच 3च माणसं गाडीमध्ये आणले, 2 जागा ठेवलेल्या होत्या, त्या म्हणजे आपल्या चोपदारांना घेऊन घेण्यासाठी. मग यायचं ना देऊला, तुकाराम महाराजांच्या बीजला. सिद्धेश देव तुम्हाला माहिती का महाराज, दह्याला जर सांगून जर लोकांना म्हणत असं आपण देऊला चला, तो जर येत नसेल तर त्याचा या जीवनामध्ये येऊन काही उपयोग नाही महाराज. लक्षात ठेवा, आज देहूमध्ये भगवंताने अवतार घेतलेला आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि तुकाराम महाराजांच्या बीज निमित्ताने या सप्ताह चालू आहे. एक लक्षात ठेवा, भगवंताने ह्या मृत्यू लोकांमध्ये अवतार घेतलेला आहे. आणि तो अवतार कुठं घेतलेला आहे? देहू गावामध्ये, भामचंद्र डोंगरावर, भंडाऱ्या डोंगरावर
जिथं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं तिथं देवाचं आता वास्तव्य आहे. आणि कोणाचं नाव राहिलं नाही ना, माफ करा कोणाचं नाव राहिलं असेल, कारण ऐका ना, हा सिस्टीमवाल्यांचं नाव शेवट घ्यायचं असतं, कारण त्यांनी 2 तासामध्ये किती आपल्याला क्वालिटी दिली त्याच्यावरून त्यांचं कौतुक करायचं असतं, लक्षात ठेवा. म्हणून आता तुमचं नाव मी आहे, सिस्टीम चांगलीच, पण शेवटही तुमचं मी नाव घेणार, कारण नावापाशी काही नसतं महाराज. हम नाम के प्रेमी नाही, हरी नाम के प्रेमी. आपण नावाचे प्रेमी आहात, आपण नामाचे प्रेमी, नावाचे नाही महाराज, लक्षात ठेवा. म्हणून आपलं जिथं आपलं नाव आलं नाही, लक्षात, कीर्तनकाराच्या मुखातून आपलं नाव नाही जसं नाही आलं त्याची देवापुरी जागा निश्चित आहे. आणि ज्याचं आलं तो थोडा लेट आहे फक्त, बस, बाकी नाही काही, देवाच्या चरणापायी बाकी नाही काही. देहू गावामध्ये भगवंतांनी अवतार घेतला आहे महाराज, लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांच्या बीजी निमित्ताने आपला या सप्ताह आहे आणि भगवंत आता या मृत्यू लोकामध्ये आलेले आहे. त्याचं कारण एक आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस ज्यावेळेस 13 दिवस उपोषण केलं त्या टायमाला बीजेचे 8 दिवस अगोदर भगवंतांना या मृत्यू लोकामध्ये त्या टायमाला सुद्धा अवतार घेतला होता. कशासाठी? तुकोबरायांना नेण्यासाठी. 7 दिवस त्या ठिकाणी भगवंत राहिले आणि राहिल्यानंतर आणि तुकाराम बीजेच्या दिवशी वैकुंठाला जगद्गुरु तुकाराम महाराजला भगवंत घेऊन गेले, म्हणून तुकाराम बीज म्हणून आपण ती साजरी करत असतो. त्याचा भगवंत आता अवतार घेतला. ज्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये, या प्रत्येक गावामध्ये जिथं तुकाराम बीज निमित्ताने उत्सव साजरा होत असेल, सप्ताह साजरा होत असेल, कीर्तन भजन होत असेल, त्या ठिकाणी भगवंत तुम्हा आम्हाला बघत आहे महाराज, लक्षात ठेवा. भगवंताची कृपादृष्टी आपल्यावर आहे. भगवंत आपल्याला बघतोय, आपण कीर्तन कशा पद्धतीने ऐकतोय, कीर्तनात किती बडबड करतोय, कीर्तन किती मनापासून ऐकतोय, कीर्तनातून आपण काय घेतोय, हे सर्व भगवंत तुम्हाला बघतोय महाराज, लक्षात ठेवा. भगवंताने याच्या आधी भगवंताचा अवतार साक्षात आहे, पण आज जगद्गुरु तुकाराम महाराजसाठी भगवंत आले होते. आणि आज भगवंत आपल्या कालच मी कीर्तनामध्ये ऐकलं, लक्षात ठेवा. ह्या ठिकाणी देहूला 8 दिवसापूर्वीच, म्हणजे काल परवापासूनच देहू उत्सवाची सुरुवात झाली. कारण एक नाही महाराज 10 सप्ते त्या ठिकाणी चालवले आहे. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुबंधू, आपलं गुरुवर्य हरिभक्तापरायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 375वा पहिला तो झाला आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यात भरवस पाट्यावर. त्याचं नियोजन माझ्याकडेच होतं. अनेक सप्ते झाले, पण आता जगद्गुरु तुकाराम महाराजांची बीज आली म्हणून देहूला अतिशय सुंदर मोठा सप्ताह चालू आहे. आणि त्या सप्त्यातूनच मी या ठिकाणी आलो. काही असतं महाराज, काही ठिकाणी डोळे झाकून जावं लागतं महाराज, लक्षात ठेवा. कारण ह्या मृत्यू लोकांमध्ये महाराज, लक्षात ठेवा, चांगल्याची भेट होण्यासाठी, चांगल्या माणसाची भेट होण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं महाराज, लक्षात ठेवा. आज मला ह्या गावकऱ्यांची भेट झाली, काहीतरी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचा या प्रसाद असेल महाराज, लक्षात ठेवा. आम्ही विश्वगुरूंचे सेवक म्हणून संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांमध्ये काम करत असतो. मी तिथं एक पदावर आहे, पण मला पदाशी घेणं नाही, मला काम करायची घेणं असतं. इथे सुद्धा सप्त्यामध्ये आपल्याला सप्त्या कमिटीवर नाही घेतलं तरी चालेल, राग मानू नका. आपल्याला सेवा करायची महाराज, लक्षात ठेवा. ही सेवाच तुमचं सगळ्यात मोठं पद आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून आपण वारकरी संप्रदायामध्ये पदाची अपेक्षा न ठेवता जेवढी आपण सेवा करू तेवढं देव आपल्याला फळ देत असतो. बरे चांगलं वातावरण आहे, थोडी लोक आहे पण चांगली लोक आहे महाराज, लक्षात ठेवा. कीर्तनासाठी थोडी लोक असावी पण चांगली असावी महाराज, ऐकणारी लोक असावी. काहीतरी थोड्या लोकांना, जास्त लोक जर कीर्तनाला असली तर ती लोक परमार्थाच्या दिशेने कमी जातात. पण कमी लोकांपर्यंत जी परमार्थाच्या दिशेने जी वाट कीर्तनकाराकडून जी अपेक्षा आहे आम्हाला, ती वाट तुम्हाला जर समजली ना, तुम्ही तिथपर्यंत जर गेले तरच कीर्तन सक्सेस आहे महाराज, नाहीतर नाही. मग आता ऐकायचं काहीतरी आणि इथून गेल्यानंतर सोडून द्यायचं, याला काही अर्थ नाही महाराज. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 375वा या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उत्सव साजरा होत आहे. त्याचं कारण एक आहे, लक्षात ठेवा. आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ह्या महाराष्ट्राला वाचवलं. त्यांच्या पाठीमागे एकच कारण होतं, ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कृपाशीर्वाद. विठ्ठल ठल
कोणतंही काम करत असताना, कोणतेही जीवन जगत असताना कोणाची तरी कृपा पाहिजे महाराज, कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. सप्त्याचं नियोजन करायचं आहे. नियोजन करत असताना आपण सर्व बसतो. आता आपल्याला सप्ताह चांगला मंगलमय साजरा करायचा आहे. 8 दिवस आपला ह्या सप्ताह व्यवस्थित पार पडला पाहिजे. याचं नियोजन करत असताना आपण काय करतो, पहिलं कोणाचा तरी आशीर्वाद म्हणून नाव टाकतो, कोणाची तरी कृपा म्हणून का आपलं कुठंतरी चांगलं व्हावा, आपला कार्यक्रम चांगला व्हावा, याच्यासाठी कोणाची तरी कृपा लागते महाराज. तसं आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सार्थकी करण्यासाठी कोणाचा तरी आशीर्वाद, कोणाची तरी कृपा आपल्यावर लागते महाराज. लक्षात ठेवा, त्याच्याशिवाय नाही माणूस मोठा होत. मी नेहमी बोलतो महाराज, मोठं होण्यासाठी आई वडिलांचा आशीर्वाद आणि भगवंताची कृपा आपल्यावर ज्यावर पडते त्यावेळेसच माणूस मोठा होत असतो महाराज. लक्षात ठेवा, त्याच्या मागे कोणी नाही. किती आपल्याला कोणी कोटीनं जरी पैसा दिला, पैशानं आपण सर्व विकत घेऊ शकतो, पण कृपा आशीर्वाद घेऊ शकत नाही. काय कृपा आशीर्वाद घेऊ शकत नाही आपण. पैशानं सर्व घेऊ शकतो, पण एखाद्याची विकत कृपा घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत महाराज. चला एखाद्या महाराजांका गेलो आपण मोठ्या, आणि त्या माणसाला आपण कितीतरी पैसे फेकले त्यांच्या चरणावर आणि करा कृपा आमच्यावर, अशी कृपा होत नाही महाराज. काही काही राजकीय लोक, काही लोक, मोठी लोक एखाद्या महाराजांच्या मोठ्या आश्रमामध्ये जातात, धर्मशाळेत जातात आणि त्यांच्याकडे आशीर्वाद मागतात. म्हणजे ते पैसे काय लोकांसमोर देती नाही. मोठी लोकांसमोर पैसे देती नाही. त्यांची आता ऑनलाईन सुरक्षा झाल्यामुळं मागच्या दाराने त्यांच्याकडे सगळे पैसे पडतात आणि सांगतात, महाराज आम्हाला आशीर्वाद द्या, आमचं काहीतरी चांगलं व्हावा, याच्यासाठी आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या, आमच्यावर काहीतरी कृपा करा, का मी पुढच्या माझी प्रगती झाली पाहिजे, माझ्या जीवनामध्ये काहीतरी झालं पाहिजे. तो कशासाठी मागतो महाराज? स्वतःसाठी मागतो. कशासाठी काय मागतो? मला काहीतरी मिळावं म्हणून मागतो. पण लक्षात ठेवा, साधू संतांकडून आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून नका मागू. साधू संतांका काय मागायचं माहिती का महाराज? आता जगद्गुरु तुकाराम महाराजांका सुद्धा मागायचं काय माहिती का? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय मागितलं व? रखुमाईच्या पते सोय रे यार, रखुमाईच्या पते सोय रे यार, रखुमाईच्या पते सोय रे यार, रखुमाईच्या पते. सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती, रखुमाईचा पती सोय रे यार. तुकाराम महाराजांनी सुद्धा ज्यावेळेस भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा काय मागितलं? सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. मागताना सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कसं मागितलं महाराज? आपला मागणी पर विषय नाही चाललेला, पण भगवंत साधू संतांका गेल्यानंतर मागावं काय हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून आपण ज्यावेळेस, मी काय सांगतो, काहीतरी कार्य करायचं असेल तर कोणाची तरी कृपा लागते महाराज. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी, चांगला मार्ग मिळावा याच्यासाठी भगवंताची कृपा, साधू संतांची कृपा आपल्यावर करून घेतली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुम्ही बोलता साधू संतांची कृपा कशी करायची, भगवंताची प्राप्ती आमच्या जीवनामध्ये कशी करायची, हे तुम्हाला आम्ही याच्यासाठीच तुम्हाला ह्या ठिकाणी बोलवलं आहे. आम्हाला सांगा भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यायची, आम्ही करून घेऊ शकतो. तुम्ही जर आम्हाला त्याचा मार्ग जर सांगितला, त्या मार्गाने आम्ही जाऊ शकतो महाराज. हे लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. आम्हाला जर तुम्ही तो मार्ग जर सांगितला, तो मार्ग आमच्या जीवनामध्ये आम्ही 100% प्रयत्न करूच नाही करूच. कारण महाराज करावीच लागणार तुम्हाला. त्याच्याशिवाय तुम्हाला फळ भेटू शकत नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. त्याचं कारण एक आहे, ते म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे? साधना पाहिजे महाराज. लक्षात ठेवा, तुमची माझी भेट होणं म्हणजे तुमची काहीतरी साधना असेल आणि माझी काहीतरी साधना असेल. आज ह्या महाराजांची मला भेट झाली, काहीतरी कुठलं पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून तुमची आमची भेट झाली असेल महाराज. लक्षात ठेवा. नाही तर कोण कोणत्या कोपऱ्यामध्ये राहतो, कोण कोणत्या गावाला राहतो आणि कोण कुठे राहतो महाराज. लक्षात ठेवा, भगवंताची प्राप्ती कशी होते महाराज? एखादा माणूस बद्रीनाथ केदारनाथला गेला, एकटाच गेला आणि तिथं तो म्हणजे जरी यात्रेमध्ये गेला सर्वांसमोर, आणि तो जर तिथं चुकला, तो तिथं जर चुकला आणि त्याला जर आपले लोक भेटत जर नसेल, तर भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तो देवाला विनंती करतो, देवा अरे मी चुकलोय, आता माझं इथं कोणी ओळखीचं नाही, मला माझ्या लोकांची भेट घालून दे. हे त्याच्यावर आलेलं
दुःख आहे महाराज, लक्षात ठेवा. हे त्याच्यावर आलेलं दुःख आहे. पण त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं, देवाच्या पाया पडला, देवा मला माझ्या लोकांची भेट घालून दे. समजा 1 आणि 2 दिवस त्याला भेटच नाही झाली, तो अजून दुःखामध्ये अडकला. पण त्या टायमाला ज्या वेळेस 2 दिवसानंतर त्याला त्याच्या लोकांची भेट होते, समजायचं त्याच्यावर देव कृपा करून गेला आणि त्याची आणि आपल्या लोकांची भेट घालून दिली. तसं आपल्याला एखाद्या साधू संतांची भेट झाली, ती म्हणजे कोणीतरी भगवंत आपल्यावर कृपा करून गेलं म्हणून ती भेट झाली. विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांची तुमच्या आमच्यावर कृपा झाली म्हणून तुमच्या गावाचाही मला दर्शनाचा योग आला. विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार काय होता महाराज, तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. काही लोक जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल बोलणारे खूप महाराष्ट्रात जन्माला आली महाराज. लोक दुसऱ्या जाती धर्माच्या साधू संतांना त्यांच्या जातीतले लोक बोलती नाही त्यांना महाराज, त्यांचा काय करतात, उलट जय जयकार करतात महाराज. अजून निर्लज्ज लोक या महाराष्ट्रात आपली आहे का जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाबद्दल आक्षेप घेतात, काहीतरी बोलतात. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज नसते झाले तर ह्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन नसतं झालं महाराज, भजन नसतं झालं महाराज, काहीच नसतं झालं. त्याच्या पुढे सांगू महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज जर नसते, लोकांनी 4 ओळीच्या अभंगावर 25-50 हजार रुपये कमवले नसते. लक्षात ठेवा, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 51,000 50,000 घेणारे कीर्तनकार, 40-50 लाखाच्या गाड्या घेणारे कीर्तनकार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 4 अभंगावर, फक्त 4 अभंगावर एवढी मोठी झाली. ती कशामुळे झाली, आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांमुळे झाली. त्यांचा अधिकार किती महाराज, लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आयुष्य तुम्ही सर्वांनी त्यांचं जीवन बघितलंय महाराज, लक्षात ठेवा. तुम्हाला नवीन सांगण्याची काही गरज नाही, तुम्ही सर्व पारमार्थिक लोक आहात. या ठिकाणी आल्यानंतर कळलं, जागृत देवस्थान रोकडोबा बाबांचं हनुमानाचं मंदिर या ठिकाणी आहे महाराज. आणि माझ्या बाबतीमध्ये अशी अनेक गावं, थोडी गावं महाराज अशी भेटली का त्या ठिकाणी काहीतरी विशेषता आहे महाराज, काहीतरी विशेषता आहे. हे जागृत देवस्थान आहे महाराज. इथं एवढं चुकीचं वागलं का त्याला लगेच त्या ठिकाणी भोग आहे महाराज, लगेच त्याला भोगवणं ते फळ संचिताचे, लगेच त्याला त्याची कर्म फेडावं लागतंय महाराज, लक्षात ठेवा. असं गाव आहे आणि या गावात तुम्ही जगताय म्हणजे खरं सांगतो तुम्हाला मानलं पाहिजे महाराज. हे एक तुमचं गाव. मी एकदा नेवासा तालुक्यात एका गावात कीर्तनाला गेलो, तिथं देवीचं मंदिर आहे महाराज, एक देवीचं. त्या देवीच्या मंदिरामध्ये त्या परिसरात 2 किलोमीटरच्या अंतरावर त्या गावात लग्न लागत नाही, लग्नच लागत नाही. लग्न जर जमवायचं सुद्धा नाही त्या गावात लग्न महाराज. तिथला इतिहास असा आहे, मला जास्त माहीत नाही, पण तिथल्या देवीचं लग्न राहून गेलं होतं म्हणून त्या गावची परंपरा आहे. इथं 2 किलोमीटरच्या अंतरावर कोणत्याच परिसरात लग्न करायचं नाही. जर लग्न केलं, ज्या जोडीचं लग्न झालं त्यांच्यावर दरिद्रता येतीच, पण ते जास्त काळ जगत सुद्धा नाही महाराज, असा तिथला इतिहास आहे. म्हणून ते काय करत, गावातील लग्न जरी जमवायचं असलं तरी दुसऱ्या गावाला जाऊन जमवतात आणि लग्न 2 किलोमीटर बाहेर करत असतात महाराज, लक्षात ठेवा. हे देवाचं काहीतरी आहे महाराज आणि ते 100% आहे. लोक त्याच्यावर, काही लोक विश्वास ठेवत नाही, पण महाराज शेवटच्या चरणात सांगूनच गेले, मी सांगणारच आहे. लक्षात ठेवा महाराज, तुम्ही अनेक गोष्टीवर विश्वास ठेवू नका, ठेवू नका, पण देवावर विश्वास ठेवावाच लागेल तुम्हाला. देव, तुम्ही म्हणशाल महाराज काय देवा विश्वास, काय केलं देवानं आमच्यासाठी. या लोकांचा कधी कधी प्रश्न होतो, तुम्हाला आम्हाला आत्तापर्यंत जिवंत ठेवलं, हे देवानं तुमच्यासाठी नवीन काय केलंय महाराज सांगा. नवीनच नाही, तुम्हाला आम्हाला आत्तापर्यंत जिवंत ठेवलं. या मृत्यू लोकांमध्ये अजून हातपाय आपले चांगले आहे, ही देवाचीच कृपा आहे महाराज, दुसरं कोणाची कृपा आहे. कोरोनाचा काळ गेला, कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी लोक या मृत्यू लोक पावल्या काळामध्ये, त्या रोगाने त्यांचं प्रारब्ध होतं, देवाच्या घरी गेले महाराज. एक काळ होता महाराज, लक्षात ठेवा. कोरोना ही निमित्त असेल, पण ज्यावेळेस या धर्तीवर पाप वाढतं त्या टायमाला या पापाचा सत्यानाश करण्यासाठी काहीतरी रोगाचं निमित्त असतं आणि त्या रोगानं माणसं उचलली जातात आणि मृत्यूलोकी पावली जातात. पण एक लक्षात ठेवा, तुम्हा आम्हाला कशासाठी ठेवलं, आपल्याला अजून आपली कर्म अजून फेडायची. काय आपण जगलो म्हणजे देवानं कृपा केली, पण अजून आपली कर्म, आपल्याला त्या कर्मातून अजून मुक्त व्हायचंय. कसं व्हायचंय, ह्या मृत्यू लोकांमध्ये का आलो आपण,
आपली कर्म भोगण्यासाठी चालू केले कर्म झाले तेची भोगाले कर्म झाले तेची भोगाले बदल मेले ऐसे कीर्ती ऐसे कीर्ती बदल मेले ऐसे कीर्ती ऐसे हरि मुक्ति गाता हरे अपन चेता हरि मुक्ति गाता हरे अपन चेता हरे मुक्ति गाता हरे अपन चेता हरे मुक्ति गाता हरे अपन चेता केले कर्म झाले तेची भोगाले उपदले मेले ऐसे उपदले मेले ऐसे केले कर्म झाले तेची भोगाले उपदले मेले ऐसे केले कर्म झाले तैसी भोग आले. लक्षात ठेवा, या मृत्यू लोकामध्ये आपली कर्म भोगण्यासाठी आलोय. महाराज एक माफी मागून बोलतो, विनोदाचं कीर्तन करण्यासाठी खूप विनोद ऐकायला विकायला महाराज, पण आता तशी वेळ राहिली नाही महाराज. महाराष्ट्रात समाज वेगळ्या दिशेने चालला आहे. या समाजाला जर परमार्थाच्या वाटेवर जर आपण आणलं नाही तर खूप योग्य ना. आज आपल्याला काही गोष्टी करायला मजा वाटते महाराज, पण दुःख भोगण्याची जेव्हा वेळ येते ना महाराज, त्या दुःखामध्ये आपल्याला भोगण्यासाठी आपलं कोणीच नसतं. ती असं फक्त देव आणि आपले साधू संत हेच आपल्या सोबत असतात, म्हणून त्यांचं नामस्मरण करायचं असतं महाराज. माऊली म्हणतात, केले काम्य कर्म तैसे फळ भोगावे धरणे तैसे बैसे. या मृत्यू लोकांमध्ये आपलं कर्म भोगण्यासाठी आलो ना आपण ती भोगतोय. ज्या वेळेस आपण आपल्या कर्मातून मुक्त होऊ त्या टायमाला आपल्याला देवाची 100% आपला देवाचा कॉल फोन येईन आणि आपल्याला एक दिवस देवाच्या घरी जावं लागन. तुम्ही सर्व वारी करतात ना, तुम्ही सर्व वारी पंढरपूरची त्र्यंबकेश्वरची वारी करतात ना तुम्ही सर्व. तसंच जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांच्या पहिल्या परंपरेपासून वारी करायची महाराज. लक्षात ठेवा, जगद्गुरू तुकाराम महाराज जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वडील सुद्धा वारी करायचे महाराज. ही परंपरा कोणाच्या घरात मला माहीत नाही. मी ज्यांच्या घरात खरंच अन्नदानाचं आज सेवन केलं, आमचे रमेश आप्पा कदम, गेल्या घरामध्ये सगळ्या लोकांच्या गळ्यात माळा होता महाराज. फार आनंद वाटला. आम्ही गेल्यानंतर काही गोष्टींचं निरीक्षण करत असतो का या परिवार कसा, या परिवारामध्ये स्वागत कसं. आल्या 8 दिवसापासून फोन करत होते महाराज, आमच्याकडे तुमचं हे प्रेम मिळतं महाराज. हे गावाचं प्रेम आहे. हे गावानं त्यांना सांगितली, जबाबदारी सांगितली होती म्हणून त्यांनी केलं का त्यांच्या मनानं केलं का गावानं सांगितलं म्हणून केलं ते माहीत नाही. मला असं वाटतं तुमचे मोठे भाऊ ना, ते मोठ्या भावाचा धाक होता वाटतं त्यांना असं, त्याच्यामुळं त्यांनी ते ठेवलं महाराज. आणि मोठ्या भावाचा धाक पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो आपल्यापेक्षा मोठा भाऊ असू द्या, ज्याला मोठ्या भावाचा धाक त्याच्या आयुष्यात प्रगतीच महाराज. आपला भाऊ त्या लोकांनी घेतला पाहिजे, असा आदर्श आपल्या जीवनामध्ये आपण करा. लक्षात ठेवा, परमार्थ काही अवघड नाही महाराज. घरामध्ये एका माळीचे म्हणून जर आपण परिवारानं जगलो तर याच खरा परमार्थ सांगितलाय. लक्षात ठेवा. किंवा गावातल्या एका गावचं राजकारण लय अवघड राहतं महाराज. मी पण एका गावात राहतो, माझ्या गावात राजकारण सगळी काही महाराज. असं गाव नाही तिथं वारकरी संप्रदायात राजकारण नाही, आणि जिथं राजकारण नाही ते गावच नाही महाराज. सगळी काही महाराज ते प्रत्येकाच्या गावात आहे महाराज, प्रत्येक ठिकाणी. कोण कोणाला हे करण, कोण कोणाला करण. तुमचं तर बरं आहे महाराज. आप्पा तुमचं बरे काय आप्पा अण्णा काय म्हणत ते म्हणा, जाऊ दे आता, काय सगळे शब्द चांगलेच महाराज. ते आम्हाला सवय कशी लागली, तुमचे जे आमदार आहे, आमदार सुहास अण्णा कांदे, ते आहे आमचे आता मामाच लागतात, आणि आम्ही त्यांना अण्णा म्हणून सगळ्यांना आम्ही अण्णाच म्हणून जात असतो महाराज. असा विषय, बाकी दुसरा काही त्याच्यापेक्षा दुसरा विषय काही नाही. एक सांगतो महाराज, तुमच्या इथं पंगत होती, पण गावात तुमचा असं एक कलाकार नाही आहे. त्याचं कारण एक का महाराजांना तिकूनच आपल्या घरी नेलं असतं, असा माणूस नाही. नाही तर आमच्या गावामध्ये महाराष्ट्रातले मोठे कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं कीर्तन होतं. आत्ता आमचा सप्ताह झाला. जर ज्याच्याकडे पंगत होती तो गावचा एक, जाऊ द्या तुम्ही त्यांना, जाऊ द्या.
जाऊ द्या पटकन जाऊ द्या. 9:30ची गाडी गेली ती, बाकी काही नाही. 12ची गाडी अजून जायची, 12ची गाडी अजून जायची, 9:30ची गेली. आपा तुमच्या घरी सुरक्षित आलो त्यांच्यामुळं, पण नाहीतर एखादा कलाकार चला बुवा इकडूनच इकडं महाराजांना आपल्या आपल्या घरी नेऊन जेव घालू. आमच्या गावात ग्रामसेवक होते, त्यांच्या पंगत होती, इंदुरीकर महाराजांचं कीर्तन होतं. आमच्या गावच्या एका माणसाने त्याचाच दुश्मन महाराजांना अलीकडेच उचललं आणि आपल्या घरी जेवायला घेऊन गेले आणि महाराज डायरेक्ट कीर्तनात. महाराज म्हणजे अशी तरी तुम्ही लोक नाही आहे तुमच्याकडं, आमच्याकडं तर अवघड आहे महाराज. पण तुमच्याकडे अशी लोक नाही, चांगली लोक आहे महाराज. थोडी लोक आहे. मी आप्पाला विचारलं लोकसंख्या किती गावची, एवढी. आप्पांना म्हणलो लोक कमी असू द्या पण चांगली ऐकणारी असू द्या, त्यांना परमार्थाची ओढ कशी निर्माण होईल अशी लोक जर असली ना, आमच्या कीर्तन सक्सेस आहे महाराज. दुसरं काय लोकांना सांगायचं महाराज. त्याच्यापेक्षा जे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी देहू गावामध्ये, लहू गावामध्ये समाजाला जे ज्ञान दिलं, जे अमृत दिलं, तेच आम्ही तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो महाराज. अलीकडे लोक कीर्तनाचं काहीतरी म्हणतात ना, तमाशा चालवला महाराज. काही ठिकाणी कीर्तनामध्ये गाणी वगैरे म्हणायची आणि लोकांचा टाइमपास करायचा, लोकांच्या मनाची दिशाभूल करायची, व असं करा तसं करा. नाही महाराज, हे कीर्तनाचं साधन राहिलंच नाही. कीर्तन काय, कीर्तनकाराने समाजाला देवाच्या चरणापैकी कसं नेऊन ठेवणं, याला कीर्तन म्हटलेले महाराज. लक्षात ठेवा, याला कीर्तन म्हटले. त्याच्यापेक्षा लक्षात ठेवा. तुम्ही सर्व वारी करतात ना, सर्व वारी. कोण कोण करतं सांगा बरं वारी. वारी आता काय अवघड महाराज. इथं कामं आम्हाला शेजारच्या घरात जायला वेळ नाही, तुम्ही वारी मानतात. वारी करत नाही. आता सांगा मला, कोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? बोला आता बोट वर करा. कोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? करा ना बोटवर. कोणाला वाटतं? कोणालाच वाटत नाही. आपण काय गाव आहे अहो. मी त्या दिवशी गावात कीर्तन मध्ये विचारलं, म्हणलं कोणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? अख्ख्या लोकांनी बोटवर केलं. सगळ्या फार टाळकरी विळकरी सगळे कीर्तनकाराने सुद्धा केलं, देव आपल्या घरी यावा. सगळ्यांनी बोटवर केलं. आप्पा सगळ्यांनी बरं का, अण्णा सगळ्यांनी, महाराज सगळ्यांनी केलं. त्याचा पुढचा प्रश्न मी विचारला, आता सांगा बरं, कोणाला वाटतं आपण देवाच्या घरी जावा? कोणाला वाटतं आपण देवाच्या घरी जावं? सगळ्यांनी बोटं खाली केली. म्हणजे देव आपल्या घरी यावं हे चांगलं, आपण देवाच्या घरी जावं हे नाही चांगलं. हे असंही कीर्तनकाराबरोबर जेवायला बसायचं असलं का हा, आणि गावच्या पंक्तीत जेवायला बसायचं असलं नको. पंक्तीमध्ये 2च पदार्थ असतात. महाराजांबरोबर जेवायला गेलो 10-12 पदार्थ असतात. जसे आज आमच्या अण्णानं अतिशय सुंदर स्वयंपाक केला महाराज, त्यांचे मी आभार मानतो. पहिलं कौतुक करावं ते म्हणजे अन्नदान करण्यासाठी टाळी वाजवा महाराज. ज्यांनी सप्त्यामध्ये अन्नदान केलं ना महाराज, आज अन्नदानासाठी त्यांचे 15, 20, 25, 50 हजार खर्च झाले असतील. पुढच्या सप्त्यापर्यंत त्यांना त्याचे दुप्पट पैसे देऊ देईन महाराज. लक्षात ठेवा, दुप्पट पैसे देईन. ज्यांनी अन्नदान केलं देणारच. जुन्नर तालुक्यात एक शेतकरी होऊन गेला काका. त्या माणसाकडं गावामध्ये पंगत करण्यासाठी 1 रुपया नव्हता. दुसऱ्याकडून पैसे घेऊन गावात सप्त्याला वर्गणी दिली, अन्नदान केलं. आणि दुसऱ्या वर्षी टोमॅटोचं पीक काढलं. त्या टोमॅटोच्या पिकामध्ये 2.5 ते 3 कोटी रुपये त्या शेतकऱ्याला झाले. ही कृपा त्या भगवंतानी केली महाराज. मी बोलत असतो महाराज, गावच्या सप्त्याला दिलेली पंगत, तुळशीला घातलेलं पवित्र पाणी, घरात आलेला साधू वारकरी, काय सप्त्याला दिलेली वर्गणी, तुळशीला घातलेलं पाणी, घरात आलेला साधू वारकरी, याला वर आपण अर्धी भाकर सुद्धा खाऊ घालत असेल तर तो माणूस आयुष्यात त्याला देव कधीच कमी पडून देत नाही महाराज. लक्षात ठेवा, कधीच नाही. म्हणून आयुष्यात 3 गोष्टी करा. गावच्या सप्त्याला देणगी मनापासून द्यायची, मोकळेपणानं द्यायची.
नसल तर कोणा कोणतरी घेऊन द्या, पण नाही म्हणू नका महाराज. कारण लक्षात, हे देव कार्यासाठी आपण देतोय, आपण काही तमाशासाठी नाही देत महाराज. काय तमाशासाठी देत नाही, गावच्या सप्त्यासाठी आपण देणगी दिली पाहिजे. घरापोई आपली तुळस आहे, त्याला तांब्याभर पाणी घातलं पाहिजे. आणि घरात आलेला साधू, घरात आलेला वारकरी, त्याला आयुष्यात कधी उपाशी जाऊन देऊ नका महाराज. कारण तो साधू नाही, तो वारकरी नाही, तो साक्षात भगवंत आहे महाराज. विठ्ठल असेच जगद्गुरु तुकाराम महाराज, त्यांचे वडील वारी करायची, त्यांची परंपरा चालवत जगद्गुरु तुकाराम महाराज वारी करायला लागले. मग देहू ते पंढरपूर त्यांची महिन्याची वारी असायची महाराज. आता अलीकडे करत नाही जगद्गुरु तुकाराम महाराज, महिन्याची वारी करायची महाराज. अधिकार होता महाराज महिन्याची. आज पण अनेक काही लोक ही महिन्याची वारी करतात महाराज. तुम्ही एका साधूचं नाव ऐकलं असेल, नसन ऐकलं महाराज, भीमदादा म्हणून एक वारकरी आहे या महाराष्ट्रामध्ये. साधं लोंघट असतो, एक काळं उपरणं असतं. तुम्ही या ज्ञानेश्वरी कंठस्थ त्या माणसाची महाराज. आणि रस्त्याने जर पायी वारी करत असते तर मोठे श्रीमंत लोक गाडी साईडला थांबवतात आणि त्यांचं दर्शन करत असतात. भीमदादा चालले आमच्या श्री गुरु निवृत्तीनाथांच्या वारीमध्ये महिनाभर पायी वारीत असतात. पायात चप्पल नाही, ऊन काढायचं असतं महाराज. एक महिनाभर वारी असते आमचे. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, ऊन असतं, पाऊस असतो, जमीन तापलेली असती. तो माणूस पायात काहीच नाही महाराज, काहीच नाही. ही ताकद, ही संप्रदायाची साधना, यांनी साधना केलेली हे व्यक्तिमत्व आहे महाराज. आणि त्यांची महिन्याची वारी म्हणजे काय, इकडून पायी आणि तिकडून पायी, इकडून पायी तिकडून पायी यावं लागतं. तसं आमच्या निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये लाखो लोक येतात महाराज, विकून जातात. इतकी लोक, पाय ठेवायला जागा नाही. आणि तिकडून येतात फक्त 50 लोक राहतात महाराज, 50च. त्याच्यात काही वारकरी असे महाराज इतके खतरनाक, माऊली म्हणता बिस्किट पुड्याच्या लाईनीत पावतात. रस्त्यानी वारीमध्ये नाही का, बिस्किट पुडे वाट, हे वाट, ते वाट. टाळ वाजवता या परमार्थ काय खोटा महाराज. या परमार्थ उपाशी राहिलो तरी चालेल महाराज, पण भगवंताच्या बरोबर आपली जी शिदोरी, जी दोरी आहे ती जोडलेली आहे. त्या दोरीला कधी कट करण्याचा प्रयत्न नका करू महाराज. भगवंताची दोरी, आपली दोरी आपल्या सोबतच राहू द्या. जसं महाराजांनी सांगितलं, मग आपण प्रमाण घेतलं, रुक्माईच्या पती सोयरिया सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती. रुक्माईच्या पती सोयरिया महाराज म्हणतात, हे माझे डोळे तुझ्या चरणापायीच राहू दे, सदा माझे डोळे जड तुझ्या मूर्तिकच राहू दे. मला तुझं हेच रूप मला आवडतं महाराज, मला दुसरं रूप नकोय, मला हेच तुझं रूप आवडतं. का, देवाला का दुसरं रूप बनवता आलं नसतं, पण तुकाराम महाराज सांगितलं मला हेच रूप आवडतंय. मूर्ती करायला काय सफेद मूर्ती बनवू शकतो, काळी आपल्याला कोणत्या प्रकारची मूर्ती बनवू शकतो, पण पांडुरंगाची मूर्ती कुठं पाहिली का तुम्ही, सफेद, लाल, हिरवी नाही, सगळी का कशी, काळीची. का, सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती, अशीच मूर्ती लागते. आणि रखुमाईच्या पती सोयरिया सांगितलं काय, तुम्ही माझे सोयरे, तुम्ही माझे सोयरीच्या नाथाने कमीत कमी माझे डोळे तुझ्याकच राहू दे, बाकी काही नाही. सोयरे कसं, आपण बहिणीच्या नवऱ्याला काय म्हणतो, सोयरा म्हणतो की नाही, तुमच्याकडे म्हणतात ना, पाहुणे, दाजी, जावई, अनेक शब्द त्याला आहे महाराज. अलीकड शहराकडे जिजू असं पण म्हणतात महाराज. अनेक नवीन शब्द तयार झाले महाराज, जावई, जिजू. आता काही लोक नावानं हाक मारायला लागले आता त्यांना, असं तसं. अलीकडं काळ बदलत गेला महाराज, काय करणार महाराज, चालायचंच, जाऊ द्या चला. मला रुक्माईचं म्हणजे, रुक्माई आमची बहीण आहे आणि तू त्याचा पती आहे. आम्हाला तू कमीत कमी सोयरेच्या नाथाने तरी आमचे डोळे तुझ्याकडे राहू दे, हे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणताय. पण जगद्गुरु तुकाराम महाराज वारी करता 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 पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्यानंतर देवाच्या समोर गेल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणताय, अभंगाचं पहिलं, माझ्या कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा
आपणाची देवा होय गुरु आपणाची होय गुरु आपणाची देवा तुम्हाला थोडा कंटाळा आलाय का असं मला वाटतंय. जाऊ दे, कंटाळा असेल तर एक प्रश्न विचारतो, उत्तर द्या. प्रश्न विचारत नाही, तुमची परीक्षा थोडीशी घेतो, म्हणजे बघू तुम्ही पास होता का नापास होतात. दादा, तुम्ही रस्त्याने सर्व पायी चालले. पायी चालता चालता दोन मूर्त्या पडलेल्या आहेत. एक आहे रामाची, एक आहे रावणाची. तुम्ही कोणाची उचलशाल? जोरात बोला. हा, रामाची. तुम्ही रस्त्याने पायी चालले. पायी चालता चालता दोन मूर्त्या पडलेल्या आहे. दादा, सर्व तरुण मित्रमंडळ इकडे बघा. दोन मूर्त्या पडलेल्या आहे. एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. तुम्ही कोणाची उचलशाल? हा, विनेकरी तुम्ही? हा, शोभदार तुम्ही कोणाची उचलशाल? तुम्ही हो रामाची. तुम्ही रामाचीच. तुम्ही हो रामाचीच. तुम्ही पण ना सिस्टीमवाले, तुम्ही रामाचीच नक्की. हां, आता रस्त्याने पायी चालले. दोन मूर्त्या पडलेल्या आहे. एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. रामाची मूर्ती आहे दगडाची, रावणाची मूर्ती आहे सोन्याची. आता रामाची. आता रामाची. रामाची. बाबा, सप्त्यामध्ये जर 100 रुपये पडेल असले खाली, ते सुद्धा खिशात घालून कोणी घालून घेतो सांगत नाही, कोणाचे सांगत नाही. आणि तेव्हा ती मूर्त सोन्याची. सोने अहो गुपचूप घेतील, घरी घेऊन जातील. एखादा जो निष्ठावंत आहे ना बाबा, जसं बोलले, तर रामाचीच येईन. आमच्या छत्रपती संभाजी महाराज सारखा राजा, असा राजा होऊन गेला, मरण आलं पण शरण गेलं नाही. सांगितलं आमच्या औरंगजेबानं, सांगितलं आमच्या धर्मामध्ये प्रवेश कर, हट, मरण पण शरण जाणार नाही महाराज. लाचारी करणारा राजा नाही महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्मवीर संभाजी महाराजांनी त्या टायमाला जर लाचारी केली असती तर लक्षात ठेवा, आपल्याला हे दिवस जे आले, गोड दिवस, हे पाहायला भेटले नसते. आदर्श, त्या लोकांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. महाराज, शिवजयंती झाली तरुण मित्रांनो. महाराष्ट्रभर शिवजयंतीचे कोट्याधीश खर्च शिवजयंतीला झाला महाराज, खूप खर्च. आमच्या नाशिक रोडला शिवजयंती साजरी होती महाराज. 1.5 कोटी रुपये खर्च करतात तिथे लोक. 8 दिवस कार्यक्रम होतो. मी विचार केला महाराज, डोळ्यात पाणी आलं महाराज माझ्या. अरे छत्रपती राजे खर्च करून आपले राज्याने घडवले महाराज. युक्ती केली, साधना केली. जगद्गुरु तुकाराम महाराजा गाथा, श्री ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचली, जगदंबे मातेची आराधना केली, जगदंबे मातेची साधना केली, आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचा इतिहास घडवला. कसा घडवला? व जगद्गुरु तुकारामाची गाथा वाचून, अनेक कादंबऱ्या वाचून हे इतिहास घडवला महाराज. जिजाऊ मातेंच्या पोटी जन्माला आलेला छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा होऊन गेला. जिजामातेने सुद्धा आपल्या घरामध्ये छत्रपती होते त्या टायमाला काय अशा काही मालिकांनी टीव्ही पाहिली नाही. काय बघितलं? जगद्गुरु तुकाराम महाराजची गाथा वाचली, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचली, साधू संतांचं वाङ्मय वाचलं, रामकृष्णारी मंत्राचा जप केला, जगदंब मातेची आराधना केली. केल्यानंतर ती कृपा भगवंताची जिजामातेवर घडली ना. आम्हाला स्वराज्य मिळवून देण्यासाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले महाराज.
त्यांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराज अंगाला काटा येतो महाराज. हे सुखानं कीर्तन ऐकतोय ना, ते आपल्या राजामुळं आपण ऐकतोय महाराज, लक्षात ठेवा. त्या राजामुळं आपण कीर्तन ऐकतोय. आवाज कमी येत होता, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा पाहायला मिळाली नसती. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला बघायला मिळाली नसती. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते या कीर्तनातला आनंद तुम्हा आम्हाला घेता आला नसता महाराज, लक्षात ठेवा. म्हणून त्या छत्रपतींचा जय जयकार प्रत्येक कीर्तनात झालाच पाहिजे. माझा तो विषय नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे चरित्राचा विषय, व्याख्यानाचा विषय आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात सांगितलं पाहिजे याचं कारण एक आहे का, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन बसून ऐकत होते महाराज, बसून. या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा इतिहास आहे काय. आणि आमचे आताचे छत्रपती काय करतात हो, व्यसन करतात, दारू पितात, काय व्यसन करतात महाराज. कीर्तनात चपला घालून बसतात, जेवायला पंक्तीत चपला घालून बसतात, अजून अनेक गोष्टी या करतात महाराज. काही मुलं लोक जेवणाच्या पंक्तीमध्ये, सप्ताच्या पंक्तीमध्ये चप्पलसुद्धा काढते नाही, तसेच जेवायला बसतात, तसेच जेवायला बसतात महाराज. घरी आपण चप्पल घालून जेवायला बसतो नाही, पंक्तीत का बसायला आपल्याला असं होतं हो. सप्त्याच्या पंक्तीतसुद्धा आपण चप्पल साईडला काढली पाहिजे. अहो त्याचं काय हो, लग्नाच्या पंक्तीतसुद्धा आपण चप्पल साईडला काढून आपण जेवण करतोय महाराज. जेवण आपण ते अन्न पूर्ण ब्रह्म आहे. अन्न कोणत्याही निमित्ताने असू ते पूर्ण ब्रह्मच आहे. मग एखाद्या श्राद्धाला गेलो ते अन्न अपवित्र आहे, लोक म्हणतात खायचं नाही, प्यायचं नाही. अहो अन्न आहे, ते निमित्त आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्मच आहे. आणि आपण ते चप्पल घालून नाही सेवन करायचं महाराज. चप्पल साईडला काढून आपण ते अन्न ग्रहण केलं पाहिजे, कारण तो देवाचा प्रसाद आहे. आणि देवाचा प्रसाद ज्यावेळेस आपण सेवन करतोय ना, त्या प्रसादाची सुद्धा आपल्यावर कृपा होत असते महाराज, लक्षात ठेवा. काय ती प्रसादाची कृपा होत असते कशी, ज्यावेळेस नामदेव महाराज आपला रोज नैवेद्य देवाला दाखवायचे महाराज. रोज नैवेद्य देवाला प्रसाद घेऊन जायचे. आणि एक दिवस नामदेवराव देवाला सांगितलं, देवा या प्रसाद तुला माझा नैवेद्य खावाच लागेल. जर तू खाल्ला नाही तर ह्याच ठिकाणी माझं डोकं मी आपटेल आणि माझं प्राण ग्रहण करेल. तुला माझा नैवेद्य खावाच लागेल. आपल्या गावातील एखादा मनुष्यानं ह्या प्रयोग करू नाही. ते नामदेव महाराज होते. जसं तुम्ही बोलले रात्रीच्या महाराजांची गाडी फिरली, तुम्ही मला सांगत होते त्यांनी एकच चुकी केली महाराज. अशा कितीतरी चुक्या कीर्तनकाराच्या हातातून होतात महाराज. त्याला कितीतरी चुक्या आहे महाराज. पण देव भोळा आहे महाराज. भोळा भाविक जुनाट हे चांगले. देव भोळा आहे महाराज. देव इतका भोळा आहे महाराज, इतका भोळा आहे. आपण म्हणतो ना शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझी चित्ती, वाचे वट्टा शिवनाम भोळा देवी. आणि आपली परंपरा भगवान शंकरापासूनच परंपरा आहे महाराज. हरी 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 मंत्राची वाचा, हरी 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 मंत्राची वाचा, हरी 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 मंत्राची वाचा, हरी 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 मंत्राची वाचा. मन तिजे वाचा दया मोच, मन तिजे वाचा दया मोच, मन तिजे वाचा दया मोच. हरी 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 मंत्राची वाचा, हरी हरी माऊली हरिपाठामध्ये सांगतात हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष. जो हरीच्या नामाचा उच्चार करतो त्याला मोक्षाची प्राप्ती महाराज, लक्षात ठेवा. मोक्षाची प्राप्ती आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भवनी घर केले महाराज. वैकुंठातच घर करून ठेवले, पण कधी त्याच्या आधी काय ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला एकच माझं सांगणं आहे महाराज, हे आयुष्य चांगलं मिळालं ना, हे आयुष्य चांगलं जगा महाराज. थोडं आयुष्य आहे चांगलं जगा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी थोडं आयुष्य जगलं, चांगलं जगलं. पण एक दिवस देवाची भेट झाली महाराज, लक्षात ठेवा. एक दिवस देवाची भेट झाली. मी नेहमी बोलत असतो महाराज, भारताचा सम्राट धृतराष्ट्र, भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. अरण्याच्या जंगलात मरून
जळून जळून मरून मरून जळून जळून खाक झाला आणि ज्यांच्या घरी भाकरी खायला नव्हते त्यांना देव न्यायला आले. आमचा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा इतिहास आहे महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज हे जगद्गुरु तुकाराम महाराजांची बीज निमित्ताने कीर्तन सेवा आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या समोर जाते सांगता देवा आणि सर्वांना सांगताय जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या दरबारात जाऊन माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हावं आणि आपणच देव होय गुरु. काय माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हावं हे जगद्गुरु तुकाराम महाराज का देवाला नाही सांगती. जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला संदेश देताय. काय संदेश देताय? आजा विठोबाचा कैसा प्रेम व्हावं आणि आपणच देव होय गुरु. आपणच दुसरं कोणीच नाही. ह्या जगामध्ये जर कोणी जर असेल आपलं तर देवाशिवाय आपलं दुसरं कोणीच नाही महाराज. देव एकी देव. मी नेहमी बोलतो महाराज या जगाच्या पाठीवर दोन देव आहे. पहिले देव म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे देव म्हणजे आपले भगवंत महाराज. आपलं जर खरं जर नातं जोडलेलं असेल ते भगवंताबरोबर जोडले. जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संसाराचा त्याग केला महाराज. संसाराचा त्याग करून परमार्थाच्या दिशेने जाऊन भगवंताची प्राप्ती करून घेतली. म्हणावं लागलं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हावं आपणची देव होय गुरु. जगद्गुरु तुकाराम महाराजांना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय केलं? संसाराचा शेवट केला, शून्य केला महाराज. वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य संसाराच्या नावे घालून दिला वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या आमच्या सुखासाठी संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराला शून्य किंमत देत परमार्थाच्या वाटेनं वाट आपली चालू ठेवली. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं नाही संसार सोडून द्या आणि टाळकुटान भजन करान ब्रह्मचारी वान साधू वान अरण्यात जा हिमालयात जा असं नाही सांगितलं महाराज. असं अजिबात सांगितलं नाही. महाराज म्हणतायत तुम्ही संसारावरचं प्रेम काढा आणि आमच्या जगत परमार्थावर करा महाराज. काय संसारावरचं प्रेम काढायचं आहे आणि कशावर करायचं आहे? परमार्थावर करायचं आहे महाराज. अलीकडे माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे बरीनं तिन्ही लोक. तुमचा संसार सुखाचा बघून ज्ञानोबरांनी आपल्या जीवनात त्रास काढला. जगद्गुरु तुमचा आमचा संसार जसं विठ्ठल रुक्मिणी मातेनं आपल्या मुलांचं कल्याण हो म्हणून देहांत प्राचित्त केलं तसं ज्ञानोबरांनी आपलं कल्याण हो आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हा आम्हाला ज्या प्रसाद दिलाय महाराज. लक्षात ठेवा एक सांगू तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज गाता ह्या पांडुरंग प्रसादच महाराज. लक्षात ठेवा ह्या पांडुरंगाचा तुम्हा आम्हाला प्रसाद आहे आणि त्याचं आपण वाचन आपण केलं पाहिजे. तुम्ही मी अनेक प्रश्न विचारले. आता मी अजून एक प्रश्न विचारतो. माफी मागून बोलतो. माझी तेवढा अधिकार नाही अजून माझा अधिकार नाही पण तरी पण मी माफी मागून बोलतो. अण्णा मला सांगा कोणाकोणाच्या घरी ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज गाता आपल्या घरात आहे? ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज गाता आपल्या घरामध्ये थोड्या लोकांमध्ये महाराज. आता प्रश्न पुढचा विचारू. कोणाच्या घराघरामध्ये फोर व्हीलर गाडी आहे? बरं जाऊ द्या तीनच. मोटरसायकल कोण कोणा काही सगळ्यां काही. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी गाता घ्यायला काही एवढा खर्च लागतो. श्री गुरु कीर्तनात सांगतात पंढरपूरला चातुर्मासामध्ये तुम्हाला जर नातं जर जोडायचं असेल मी आधी सांगून गेलो महाराज पाया पडून विनंती महाराज या एवढ्या एवढ्या छोट्या बालकाचं ऐका. मोठा कीर्तन करणे वयाने लहाने अभ्यासानं लहाने ज्ञानाला लहाने सर्वच गोष्टींना लहाने महाराज. फक्त बोलायच्या बाबतीत लहान नाही. एकच विनंती पाया पडून विनंती घरामध्ये सगळं काही आपण आणलं पण ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजाचा गाथा आपल्या घरामध्ये आणा महाराज. ज्ञानेश्वरी आपली आई आहे माय आहे अनाथाची माय आहे आणि ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय
जनार्दनी माया वंदिते बाई बाई आराधाची माया जनार्दनी माया वंदिते जनार्दनी माया काही ना का महाराज, काही नाही, सोपा परमार्थ सांगून दिला. मी कालच्या कीर्तनात अभंग घेतला होता, नामस्मरण कीर्तन, साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरजी पहिल्या दिवसाचा अभंग होता. मी काल तेच सांगितलं महाराज, दुसरं काही नको महाराज. सोपा परमार्थ जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे सुद्धा अशी लोक तुमच्यासारखी गेली महाराज. तो परमार्थ आम्हाला लई कठीण वाटतोय महाराज, खूप कठीण वाटतोय आम्हाला. सोपा परमार्थ काहीतरी काढा तुम्ही, काहीतरी साधून सोपं सांगा तरच आम्ही करू, नाही तर आम्ही करू शकत नाही, नाही तर आम्ही परमार्थ करू शकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नामस्मरण कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्म या अभंग तुमच्या आमच्यासाठी खर्च केला आणि सोपा अभंग एकच सांगितलं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. या जीवनामध्ये या सोपा परमार्थ या नामस्मरण हे रामकृष्ण हरी मंत्राचा जप आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी आपल्या मुखातून चालू ठेवा महाराज. महिला मंडळ आपण घरातलं काम करत असताना, स्वयंपाक करत असताना, सर्व शेतकरी मंडळी शेतामध्ये काम करत असताना आपण ज्ञानेश्वरी नाही आपल्याला सोबत नेता आली, पण रामकृष्ण हरी मंत्राचा जप आपण आपल्या जीवनामध्ये कायम ठेवला पाहिजे. लक्षात ठेवा, कोणाचा फोन आला तरी आपण म्हणतो रामकृष्ण हरी जय हरी. रामकृष्णाला सुद्धा तुम्हाला तुमच्या पदरामध्ये वंशाचा दिवा द्यावा लागेल महाराज. त्याच्याही पुढे बोलतो, कोणत्या गर्भवती महिलेच्या पोटामध्ये बाळ असन तिला वाटत असन जसं छत्रपती शिवाजी महाराज राजासारखा राजा या महाराष्ट्रात जन्माला आला, ज्ञानोबरांसारखे संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, जगद्गुरु तुकाराम महाराजसारखे संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. तुम्हालाही वाटत असन माझ्या पोटातला गर्भातलं बाळ जसं ही मुलं या ठिकाणी छोटी छोटी मुलं टाळ घेऊन उभी आहे जसे तुम्हाला दिसतंय असं तुम्हाला जर वाटत असेल, असाही आपला मुलगा जन्माला आल्यानंतर असाच वैष्णव झाला पाहिजे हे तुम्हाला जर वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीच वाचावे लागेल आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथाच वाचावं लागेल. प्रमाण दिलं महाराज आणि अतिउत्तम तुम्ही प्रमाण दिलं आहे. प्रमाण इतकं छान दिलं आहे का ज्ञानेश्वरी वाचताना सुद्धा कशी भावाने भक्तीनं वाचली पाहिजे, तेव्हा आपल्यावर कृपा घडेल. नाहीतर मग घ्यायची म्हणून घ्यायची कशी नाही महाराज. तुम्ही म्हणशाल महाराज रोज ज्ञानेश्वरी वाचायची नाही, रोज नका वाचू. सकाळी उठा, स्नान करा आणि ज्ञानेश्वरी हातात घ्या. 5 ओव्या ज्ञानोबरांच्या 5 ओव्या वाचा ज्ञानोबरांच्या आणि 5 अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वाचा. दुसरं काही करू नका. कसे वाचा? बसून वाचा, दुपारच्या वेळेस वाचा, संध्याकाळी वाचा, कधी वाचा. त्याच्या पुढे सांगू झोपून वाचा, पण वाचा. काय वाचा? मी काय बोललो, तुमचं आमचं नातं त्या ग्रंथाबरोबर जोडलेलं आहे. श्रीगुरु सुद्धा सांगतात कीर्तनामध्ये का, श्रीगुरु म्हटल्यानंतर श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर सांगत असतात, लक्षात ठेवा, जवळ एकानं त्यांना प्रश्न विचारला, महाराज जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा आहे. काय? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा आहे. श्री गुरु म्हणतात जोपर्यंत ज्ञानोबरांची गाथा आहे आणि जोपर्यंत ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे आणि जोपर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे महाराज. तोपर्यंत चंद्र सूर्य, नाही तर नाही. ज्या दिवशी ज्ञानेश्वरी जाईल, ज्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा जाईल, त्या दिवशी सूर्यही उजाडणार नाही आणि चंद्रही उजाडणार नाही. त्या दिवशी आपला शेवट झाला जाणार नाही. कधी कधी मागच्या 2010-11 साली लोक म्हणायचे 2012 साली जग नष्ट होणार आहे, जग नष्ट होणार आहे.
अशा लोकांनी अफवा पसरल्या होतात महाराज. पण त्यांना उत्तर आमच्या साधू संतांनी दिलं, जोपर्यंत साधू संतांचे ग्रंथ, जोपर्यंत साधू संत अवताराला आहे, तोपर्यंत ह्या जगाच्या पाठीवर काहीही नष्ट होऊ शकत नाही. ज्या दिवशी ग्रंथ जातील, ज्या दिवशी ज्ञानोबराय जातील, ज्या दिवशी ज्ञानेश्वरी जाईल, त्या दिवशी जगाची सृष्टी नष्ट होईल. पण लक्षात ठेवा, होऊच शकत नाही. 700 वर्ष झाली ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आज पण आहे, आणि 400 वर्ष झाली, 375 वर्ष झाली महाराज. 400 होत आले जगद्गुरु तुकाराम महाराजाचा आत्तापर्यंत आहे महाराज. पेपर घेतो वाचायला, ज्या दिवसाचा पेपर आहे त्या दिवशी वाचतो, 2-3 दिवसाने तो पेपर आपण रद्दीमध्ये विकतो, कुठंतरी विकतो. एकानं काल तो पेपर गोळासाठी आणला होता महाराज, गोळासाठी आणला होता. त्या पेपरावर एका महिला कीर्तनकाराचा फोटो होता, हरिभक्तवर राधाताई सानप, त्या मीराबाई संस्थांच्या, त्यांचा फोटो त्या पेपरवर त्याच्यावर गुळ ठेवलेला होता. म्हणजे काही काही लोक किती कलाकार असतात महाराज. पण जाऊ द्या तिकडे, आपला विषय नाही महाराज. आपला विषय आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. हे जगाला सांगताय काय, माझ्या विठोबाचा कैसा, माझा देव कसा आहे महाराज, आणि आपणची देव होय गुरु. देव एकच आहे, दुसरं कोणीच नाही. तुमचा आमचा देव, मंदिरातला देव, पंढरपूरचा देव, त्र्यंबकेश्वरचा देव, असं तो एकच आहे महाराज. आपण म्हणतो ना प्रत्येक संत महाराज, भगवंतानं ज्यावेळेस भगवंताचा अवतार होता महाराज, ऐका, भगवान श्रीकृष्णाचा अवतार असेल, प्रभू रामचंद्राचा काळ असेल, भगवान श्रीकृष्णाचा काळ होता महाराज. त्या काळामध्ये त्यांनी काय केलं, रामायणामध्ये कोणाचा वध केला, रावणाचा वध केला, बरोबर, रावणाचा वध केला. आणि भगवान श्रीकृष्णानं कंसाचा वध केला महाराज. देवाच्याही मनात आले, आता या अवतार आपण राक्षसांना मारण्यासाठी आपण या अवतार घेतलाय, पण आता नकोय, आता आपलं कार्य संपलं आहे. आता आपल्याला साधू संतांच्या अवतारामध्ये जावं लागेल, कारण आपल्याला आता साधू काय करावं लागेल, आपल्याला आता वध नाही, आता आपल्याला काय करावं लागेल, दया करावी लागेल, प्राणी मात्रांना दया करावं लागेल, या सृष्टीतील लोकांना दया करावं लागेल. आता मारायचं नाही. देवाला असं वाटलं, आता देवांना असं वाटलं, जर आपल्याला या अवतारामध्ये लोकांवर दया करता येणार नाही, या कारण मी सांगत असतो महाराज, साधू संतांचं काम वेगळं आणि देवांचं काम वेगळं. जे साधू संतांना जमतं ते देवाला जमत नाही, म्हणजे देव करतच नाही महाराज. मग देवांच्या सुद्धा मनामध्ये विचार आला, आता आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला एखाद्या तरी माणसाच्या रूपामध्ये, काय एखाद्या माणसाच्या रूपामध्ये अवतार घ्यावं लागेल, आणि अवतार घेतल्यानंतर त्या प्राणी मात्रांवर, या लोकांवर दया करावी लागेल. भगवंतानं तोच अवतार आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अवताराला भगवान आले आणि आपल्या प्राणी मात्रांवर दया करावी लागली. सगळ्यांनी दया केली. कोणावर दया केली, देऊगावामध्ये कोणीतरी एका महिलेनं गावामध्ये घरामध्ये सकाळी सकाळी पाणी कडक तापावं, एकदम कडक, तर आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंगावर फेकावं महाराज. तरी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय केलं, श्राप नाही दिला, आशीर्वाद दिला महाराज. आपल्याला एखाद्याने एवढा दगड मारलं तरी 4-5 शिव्या देतो महाराज. आपण त्याला कितीतरी वाईट बोलतो. आपल्याला कोणी आपलं कोणी कौतुक केलं नाही तरी त्याला आपण वाईट बोलतो. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या एका महिलेने एवढं गरम पाणी फेकावं महाराज, याच्यापेक्षा दुःख जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनात काय, हे त्यांनी सहन केलं महाराज. काय सहन केलं, पण कोणावर दया केली, कोणावर दया केली महाराज, अनेक लोकांना दया केली महाराज. तो किता तुलने सगळ्यांनी बघितला. त्याच्यामधून तुम्हाला सांगतो, चित्रपट पूर्ण बघितला असेल तर थोडं काही सगळं सोडून द्या, पण त्याच्यामधलं एकच धरा, काय आपलीच लोक आपली नसतात, आपलीच लोक आपला घात करत असतात. त्या चित्रपटातून खरा आदर्श या घेण्यासाठी काय आवाज आहे महाराज. खरोखर तुम्ही कीर्तनकारांचं वजनच कमी करून टाकलं सगळं.
हा ना, एवढं 2 तास वजन मारलं पण तुमच्या गायनानं सगळं कीर्तन करत वजन. आता लोक कीर्तन झालं म्हणणार नाही बाबानं कीर्तन चांगलं केलं असं नाही म्हणणार लोकांचं काय बाबाचं त्या गायनाच्या आवाज होता महाराज काय हेच कौतुक सकाळपर्यंत तेच फार गायच्या मळता सुद्धा त्यांचंच कौतुक राहणार पाहून. बरे छान आहे त्यांच्यावर भगवंताने केलेली कृपा आहे महाराज. ही तुका म्हणे नाही विश्वज ज्या म्हणे पहावे पुराणे विचारुनी. हे तुम्हाला माझं जर खोटं वाटत असेल तुम्ही पुराण पहा. तुम्ही माझ्यावर विश्वास नसेल तुम्ही पुराणामध्ये वाचून बघा महाराज. वाचूनी ग्रंथ करावे कीर्तन महाराज तुम्ही वाचा आणि मग तुम्हाला कळेल माझ्यावर विश्वास आहे की नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगताय माझा विश्वास संतांच्या चरणावी बाकी माझा विश्वास पुढं नाही. तुमचासुद्धा विश्वास या साधू संतांच्या चरणावर पाहिजे महाराज. लक्षात ठेवा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे महाराज. या ज्ञानेश्वरीवर विश्वास पाहिजे. या ज्ञानेश्वरीने इतिहास घडला महाराष्ट्राच्या देशाचा महाराज. छोटासा प्रसंग सांगून जाईल महाराज. विजय भटकर नावाचे या महाराष्ट्रात मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले महाराज. लक्षात ठेवा वयाच्या 12वीला असताना आपलं महाराष्ट्रामध्ये अकोले जिल्ह्यामध्ये त्यांचं छोटंसं गाव. वडील कीर्तनकार होते आणि पुढच्या अभ्यासासाठी शिक्षणासाठी दिल्ली या ठिकाणी गेले. रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर आपल्या बापाने आपल्या पिशवीतून ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आपल्या मुलाच्या हातात दिला. मी नेहमी बोलतो महाराज आपल्या मुलांच्या हातात जर चांगलं काही द्यायचं असेल तर ज्ञानोबरांचा हरिपाठ द्या आणि ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी द्या. एकदा की आपण आपल्या मुलाचा हात चांगल्या माणसाचा हातात जर दिला ना तो परत कधी सुटत नाही महाराज. लक्षात ठेवा फक्त हात चांगल्या माणसाच्या हातात द्या. महाराज या ठिकाणी मृदुंगाचार्य आपल्या गावचे महाराज आहे. ह्या महाराजांका आपल्या मुलांचे मृदुंगाचे क्लास लावा. मुलांना ते शिकवतील महाराज. आपली मुलं परमार्थात आली पाहिजे. माझंसुद्धा बालसंस्कार शिबिर असतं उन्हाळ्यामध्ये निफाड शहरात. या महाराज 200 मुलं शिबिरामध्ये असतात. 1 रुपया न घेता मी ती मुलांना शिकवत असतो महाराज. आणि ती झालं पाहिजे म्हणून त्या विजय भटकर साहेबांच्या वडिलांनी हातात ज्ञानेश्वरी दिली आणि सांगितलं बाळा दादा ही ज्ञानेश्वरी तुझ्या सोबत घेऊन जाई. ही ज्ञानेश्वरी तुझं खूप कल्याण करून जाईल. तुझ्या आयुष्यात ही ज्ञानेश्वरी तुला जे मिळेल जे लागन ते तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण सुद्धा आपली मुलगा आणि मुलगी दादा काका तुम्ही सर्व मायबाप आहे माझे. आपली मुलगी आपला मुलगा माहेरी जाताना बाहेर शिक्षणाला जाताना आपला मुलगा जर बाहेर कॉलेजलाच असेल आपली मुलगी बाहेर कॉलेजला असेल तर त्यांना जाताना महाराज तुम्ही लाखो रुपयाची मोबाईल घेऊन देतात ना त्या लाखो रुपयाच्या मोबाईलबरोबर माझ्या माऊलींचा 5 रुपयाचा हरिपाठ तरी द्या. मुलांच्या हातामध्ये देत चला महाराज. दुसरं काही करू नका म्हणजे उद्या आपली इज्जत जाणार नाही. त्या हरिपाठानं आपली कधीच इज्जत जाणार नाही महाराज. आपल्या मुलांना सांगा मला तुला जर शिक्षणामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तुला एखादी पदवी मिळवायची असेल तू रोज ज्ञानेश्वरी वाच रोज गाथा वाच. मी परीक्षेतल्या मुलांना व्याख्यानाला मी जातो ज्या टायमाला त्या टायमाला एकच सांगतो तुम्हाला जर बुद्धिवान व्हायचं असेल तुमचा अभ्यासात लक्ष लागत नसेल एकच करा तुम्ही काय करा ज्ञानेश्वरी वाचा. तुम्हाला सांगतो विजय भटकर साहेब दिल्लीमध्ये आले. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण रोज 5 ओव्या वाचायचे आणि भारतावर संकट आलं महाराज. त्या काळामध्ये भारताचे पंतप्रधान राजीव गांधी साहेब त्या टायमाला पंतप्रधान होते आणि काही लोक त्यांच्या गेली साहेब भारताला संगणकाची गरज आहे काहीतरी केलं पाहिजे. दुसऱ्या देशाकडे तरी आपण मागणी केली पाहिजे. आपल्या भारत देशाला संगणक जर नाही घेतले आपला भारत देश पुढे जाणार नाही. आपला भारताचा क्रमांक शेवट येऊन राहिला आहे. बाकीचे अमेरिकेसारखे देश पुढे जायला लागले आहे. काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणून अमेरिकेसारख्या देशाकडे भारताने मागणी केली. मागणी केल्यानंतर एकच सांगितलं त्या देशाला तुमचे काही संगणक आम्हाला द्या म्हणजे आमच्या भारतासाठी संगणकाची गरज आहे. व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने सांगितलं तुमचा भारत देश एवढा मोठा एवढा भारत देश मोठा आणि एवढ्या आमच्या छोट्या देशाकडे तुम्ही मागणी मागताय संगणकाची. महाराज भारत देशाचा अपमान झाला महाराज. लक्षात ठेवा आयुष्यामध्ये आपल्या बापाचा अपमान आयुष्यामध्ये आपल्या राष्ट्राचा अपमान आयुष्यामध्ये आपल्या हिंदू धर्माचा जिथं अपमान जर होत असेल तर तिथं आपण आवाज उठवलाच पाहिजे महाराज. लक्षात ठेवा आवाज उठवलाच पाहिजे. आपण लक्षात ठेवा आयुष्यामध्ये आपल्या बापाचा आपल्या आईचा आपल्या राष्ट्राचा आपल्या धर्माचा कधी अपमान होऊन देऊ नका. असंच वागा महाराज. लक्षात ठेवा कारण या भारत देश आपली माता आहे. लक्षात ठेवा जसं आपण म्हणतो ना ग्रंथ वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही आणि ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही तसा आपला भारत देशसारखा देश कुठंच नाही महाराज. लक्षात ठेवा ज्या टायमाला अशी मागणी केली तर त्या अमेरिकेच्या लोकांनी आपल्या भारत देशाचा अपमान केला. अपमान केल्यानंतर ही बातमी पूर्ण भारतामध्ये पसरली.
विजय भटकर साहेब आपल्या रूममध्ये बसलेले होते. टी व्हीला बातमी ऐकल्यानंतर, रेडिओ होता त्या टायमाला, टी व्ही नव्हती, रेडिओ बातमी ऐकली का भारताला संगणकाची गरज आहे. विजय भटकर साहेबांनी आपल्या रूमच्या बाहेर आले आणि राष्ट्रपतींच्या, पंतप्रधानाच्या ऑफिससमोर तिथं गेटवर नाव लिहिलं का संगणक बनवण्यासाठी भेटायला आलो आहे. हे पंतप्रधानांनी ज्यावेळेस लिस्ट पाहिली, कोण आहे बोलवा त्या व्यक्तीला, माझ्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि सांगितलं तुम्ही बनवणार का. त्यांनी सांगितलं 100% बनवणार, मला फक्त थोड्या दिवसाचा काळ द्या, मला 18 महिन्याचा काळ द्या, मला थोडेफार 10 शास्त्रज्ञ द्या आणि मला थोडीफार जेवढी लागेल तेवढी मला मदत द्या. महाराज 18 महिन्याचा काळ विजय भटकर साहेबांनी मागितला आणि 2 नाही, 3 नाही, 6 नाही, 10 नाही, अवघ्या 14 महिन्यामध्ये संगणक नाही बनवले महाराज, महासंगणक बनवले. काय महासंगणक बनवले. अख्ख्या भारतामध्ये बातमी गेली, भारतामध्ये नाही गेली, दुसऱ्याही देशामध्ये गेली. अमेरिकेला सुद्धा कळलं का भारतामध्ये कोणीतरी व्यक्तीनं संगणक नाही महासंगणक बनवले. अशी अमेरिकेत बातमी गेल्यानंतर अमेरिकेचे लोकसुद्धा बोलले, जा भारतामध्ये कोण असा व्यक्ती आहे त्याला आपल्या देशामध्ये घेऊन या, आपल्या देशामध्ये त्याला विमान पाठवा, विमानात घेऊन या, त्याच्या परिवाराला राहण्याची व्यवस्था करा. असा माणूस आपल्या अमेरिकेला लागतोय, आपल्याला सुद्धा महासंगणक बनवायचे आहे. रेल्वे आपलं विमान आलं विजय भटकर साहेबांच्या घरी. अमेरिकेचे लोक गेले, त्यांना सांगितलं तुम्हाला आमच्या राष्ट्राने, आमच्या देशाने तुम्हाला आमंत्रित केलं आहे, चला. विमानामध्ये अख्ख्या परिवाराला घेतलं आणि अमेरिकेत विजय भटकर साहेब आले आणि सांगितलं मी एवढ्या देशामध्ये काम करत नसतो, आमचा भारत देशामध्ये आमचा मान आहे, मी एवढ्या देशात काम करत नाही महाराज, तुम्ही आमच्या देशाचा अपमान केला ना, मी सुद्धा तुमच्या देशात काम करत नाही. रिटर्न झाली महाराज, रिटर्न आपल्या भारत देशाच्या मातीमध्ये आले. राजीव गांधी साहेब पंतप्रधानांनी काही दिवसापूर्वी त्यांचा सत्कार ठेवला. सत्कार ठेवल्यानंतर मी पण गाढाळ पाहिलं आहे, काही टेन्शन घेऊ नका, 2च मिनटं आपला वेळ घेतो मी, फक्त जास्त नाही. शेवटचा प्रसंग सांगून जातोय महाराज. विजय भटकर साहेबांचा सत्कार करायचं ठरवलं. 4 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये मोठा असा कार्यक्रम ठेवला. कार्यक्रम ठेवल्यानंतर त्या ठिकाणी विजय भटकर साहेबांना भला मोठा हार आणला आणि पंतप्रधानांनी त्यांच्या गळ्यात हार टाकणार, जसं तुम्ही माझ्या गळ्यात हार टाकला ना तसं त्यांनी तो हार घेतला, आपल्या पिशवीमध्ये टाकला, घरी आणला. घरी आणल्यानंतर तसाच ठेवला. काही दिवसानंतर विजय भटकर साहेबांची पंतप्रधानांची भेट झाली काही कामानिमित्ताने आणि सहज साहेबांनी प्रश्न विचारला, पंतप्रधान साहेबांनी प्रश्न विचारला, मी तुम्हाला जो हार घातला तुम्ही काय केला, तो मला घालून का दिला नाही, तुम्ही असंच धरला आणि पिशवीमध्ये घेतला आणि घरी घेऊन गेले, कुठं काय केलं त्या हाराचं. विजय भटकर साहेबांच्या मुखातून उत्तर आलं, साहेब ह्या महाराष्ट्राच्या माती, या भारत देशामध्ये जे मी संगणक बनवले ना, जे संगणक बनवले ना, एकच माझ्या बापाने, माझ्या वडिलांनी माझ्या हातामध्ये जी ज्ञानेश्वरी दिली होती, त्या ज्ञानेश्वरीच्या रूपानं मी रोज ते ज्ञानेश्वरीचं पारायण करायचो आणि त्या ज्ञानेश्वरीची कृपा माझ्यावर झाली आणि मी भारत देशामध्ये संगणक नाही महासंगणक बनवले आणि तो हार मी तो ज्ञानेश्वरीला घातला महाराज. एवढंच, म्हणून एवढी पवित्र ज्ञानेश्वरी आहे, म्हणून त्या ज्ञानेश्वरीचं वाचन करा महाराज. रोज 5 ओव्या 10 वाचा आपल्या जीवनात वाचा. मी पण वाचतो म्हणून मी सांगतो महाराज, मी नाही करायचं तुम्हाला सांगायचं काय उपयोग महाराज. घरातून बाहेर निघताना आपण आपल्या रोजच्या काळामध्ये 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज गाथेचं पारायण करा. आता तुकाराम बीज चालू आहे आणि गाथा पारायणाला तुम्ही या ठिकाणी गाथा पारायण आहे, फार आनंद वाटला महाराज. तरुण मुलांनो, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, सर्व महिला मंडळांना विनंती आहे, हे 7 दिवस वर्षातले तुम्ही वाया घालू नका. तुम्ही तुमचं सकाळचं काम राहिलं तरी चालेल, सकाळी आपल्या गावामध्ये गाथा पारायण चालू आहे. त्या गाथा पारायणासाठी सगळं काम आरून जेवढे कीर्तनाला लोक आहे ना, तरुण मंडळी, एखादं काम राहिलं चालेल, 1 किलोमीटर शेती आहे त्याला रात्रीचं पाणी भरतो, पण तुळशीला जर तांब्याभर पाणी जर घालत नसेल तर काय उपयोग नाही आपला. तरुण मुलांनो, सर्वांना विनंती आहे महाराज, काम बाजूला ठेवा 8 दिवस आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण करा. एकदा तुम्ही पारायण करा, परत तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला दुःखाचा डोंगर येणार नाही, कधी दुःखाचा डोंगर येणार नाही. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, मागे पुढे उभा राही सांभाळी तर आली आगत. किती तुमच्यावर आघात एवढं त्याचं निवरायचं काम तो भगवंत केल्याशिवाय राहणार नाही. निवृ ऐका सर्वांनी, मी विश्वगुरू निवृत्तीनाथांचा सेवक आहे महाराज. मी निवृत्तीनाथांच्या मंदिरावर एक सेवक म्हणून काम करत असतो. सोहळ्याचा मी उपसदस्य असतो, प्रमुख असतो आणि त्याच निमित्ताने मला सेवा मिळाली आहे. प्रत्येक कीर्तनात, प्रत्येक ठिकाणी आपले निवृत्तीनाथ महाराज आपले विश्वाचे गुरु आहे. तुम्ही सद्गुरू बघितले, गुरु बघितले, पण विश्वाचे गुरु फक्त श्री गुरु
निवृत्तीनाथच महाराज आहे. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीनाथ दारू. आपण म्हणतो ना सर्व सकाळी तीर्थे निवृत्तीची पायी. जे सर्व तीर्थ असेल तर निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणापायी आहे. आपण महिन्याची वारी त्र्यंबकेश्वरची केलीच पाहिजे. गावामधून एक गाडी काढायची, त्या गाडीमध्ये थोडं जोड भाडं द्यायचं आणि विश्वगुरूच्या निवृत्तीनाथांच्या दर्शनाला दर महिन्याला आपण एकादशीला दर्शनाला आलोच पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून निवृत्तीनाथांचं भजन या आपल्या सप्त्यामध्ये रोज कीर्तनकार ऐकून घेतलं पाहिजे. कीर्तनकार गावात आल्यानंतर त्याला एकच सांगायचं, कीर्तन जसं करायचं तसं कर. आम्ही म्हणत नाही असंच कर, आम्हाला आवडू नाही आवडू, पण कीर्तनकाराच्या कमीत कमी मुखातून शेवटला निवृत्तीनाथ महाराजांचं भजन आणि जगद्गुरू तुकाराम महाराज जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बीजानिमित्ताने या सप्ताह चालू. हे 2 भजनं जरी आपल्या गावात जर झाले ना तरी आपला सप्ताह सार्थकी लागेल. महाराज लक्षात ठेवा. तुका म्हणे आले जन्माचे सार्थक, विठ्ठलाची एक देखली या. लक्षात ठेवा. विठ्ठलाला तेच आवडतं महाराज. लक्षात ठेवा. म्हणून श्री गुरु निवृत्तीनाथांचं भजन सर्वांनी हात वर करा आणि विश्वगुरु श्री निवृत्तीनाथांचं भजन सर्वांनी घ्यायचं आहे. यूट्यूब दादा चॅनलवाले आमचे कृष्णा दादा गजर माऊलींचा दास या चॅनल आहे. नावसुद्धा किती छान दिलं महाराज. आपण सगळे कोणाचे दास आहात? माऊलींचे दास आहात.